लागल्यामुळे चालता येत नाही, काहीच होत नाही. हे बघताय आज कुठं थोडंफार बरं वाटतंय, त्यामुळे एवढं चालतं. नाही तर मग 2 ते 3 दिवस झाले डायरेक्ट झोपूनच होतो इथं. हा मित्रांनो, कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चौरे. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहे सकाळचे 10 आणि जस्ट मी आहे इथं घरात. म्हणजे 3 दिवस झाले मित्र घरातच आहे, कारण आपल्या पायाला लागल्यामुळे चालता येत नाही, काहीच होत नाही. हे बघताय आज कुठं थोडंफार बरं वाटतंय, त्यामुळे एवढं चालतं. नाही तर मग 2 ते 3 दिवस झाले डायरेक्ट झोपूनच होतो इथं. गोळ्या वगैरे इथं एवढं डेंजर ठणूक लागला होता मित्रांनो, का चालतं पण येत नव्हतं नीट. आज बळबळ ते पण लगत चालावं लागतंय. आपलं बाहेरचं हे बघते 2 ते 3 दिवस झाले घरात नुसतं कोंडून गेलो. आज डायरेक्ट बाहेर ते बाजरी आपल्या घरापुढं एकदम जोरात असं वारं सुटलं काही. काय वातावरण आहे बाहेर, पण आपल्याला बाहेरच जायचं नाही, कारण वारं जर लागलं बाहेर तर परत ठणूक होईल. बाहेर असं भरपूर असं वारं सुटलेलं आहे मित्रांनो. आपल्याला काय घरातच इथूनच फक्त बघायचं. 2-3 दिवस झाले मित्रांनो बाहेर जाता येत नाही आणि आंघोळ पण नाही. 2-3 दिवस झाले, कारण पायामुळे आंघोळ पण करता येत नाही. त्यामुळे आपलं असं पाहतो पण आज आंघोळ करायची आपल्याला. आज जरा थोडं बरं वाटतंय, पायाला जरा फरक पडलाय. माहीत आहे नाही, पूर्ण सुचलं तो पाय नीट टाकता येत नव्हता. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका.